मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. नमस्कार 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 मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. अजून एक व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. पटापट दुसरा व्हिडिओ पण आणलेला आहे. मराठी गाण्यांच्या गिटारचे ट्युटोरियल्स आपण करतो आहोत. आणि आजचं गाणं आहे अगबाई अरेच्या चित्रपटातलं आपल्या सगळ्यांचं आवडतं शंकर महादेवन सरांनी गायलेलं, अजय अतुल सरांचं कंपोजिशन, मन उधाण वाऱ्याचे. मराठीतलं खूपच गाजलेलं आणि एक आपण एव्हरग्रीन म्हणू, अनेक वर्षांनी पण हे आपण आवडीने ऐकू असं गाणं सुंदर बनवलेलं आहे. त्याचं आज आपण स्ट्रमिंग बघणार आहोत. त्याच्यात काय काय कॉर्ड्स यूज केले ते बघणार आहोत आणि ओरिजिनल कॉर्ड काय आहे तेही बघणार आहोत. मधला पीस एक मी तुम्हाला वाजवून दाखवणार आहे. कसा शिकवणार आहे मला माहिती नाही, कारण तो कठीण आहे पीस, पण मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सुरू करूया आजचा व्हिडिओ डायरेक्ट बिना वेळ घालवता. ओके, जो गाण्याचा ओरिजिनल जो कॉर्ड आहे तो आहे जी शार्प मेजर. म्हणजे तुम्हाला इथे कॅपो लावलात तर तुम्ही जो जी पकडता इकडे, तो तुम्हाला एक फ्रेट वर घेऊन यायचा आहे, म्हणजे अर्धा सूर वर जी शार्प. म्हणजे जसं की आता इथे जी पकडेन मी आहे, हा आपला जी आहे, तर याला हाफ स्केल वर जेव्हा करीन, हे आपला ओरिजिनल कॉर्ड आहे. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. हा आपला ओरिजिनल कॉर्ड झाला. पण तुम्हाला जरा इझी जावं यासाठी मी ते जी मेजरला शिफ्ट करतोय. म्हणजे ओपन कॉर्डमध्ये तुम्ही वाजवू शकता. केपो नसेल तरी पण हे गाणं तुम्ही बऱ्यापैकी चांगलं वाजवू शकता. त्याचा इंट्रो बघूयात, त्याचं स्ट्रमिंग बघूयात, त्याच्यातले कॉर्ड्स बघूयात, ते गाणं कसं गातोय मी या कॉर्ड्स बरोबर आणि स्ट्रमिंग बरोबर, तेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. पण सिंगिंगवाले डेडिकेटेड ट्युटोरियल्स जर तुम्हाला हवे असतील, एक प्रॉपर व्हिडिओज तुम्हाला हवे असतील की गाणं कसं गावं किंवा गिटार बरोबर गाताना काय काय लक्षात ठेवावं, कशावर लक्ष ठेवावं, हे जर तुम्हाला हवं असेल तर मला कळवा. त्यावरती पण आपण व्हिडिओज बनवू. अजून आपले जास्त व्हिडिओज झालेले नाहीत, त्यामुळे अजून सपोर्ट दिसत नाही आहे मला, पण होपफुली सपोर्ट येईल आणि सपोर्ट येईल तेव्हा आपण नक्की व्हिडिओज बनवू. सो गाण्यातले कॉर्ड्स मी तुम्हाला सांगितले. जी मेजर, आज आपण जी मेजरमध्ये हे गाणं शिकणार आहोत कारण ओरिजिनल गाणं हे जी शार्पला आहे, हाफ स्केल ओव्हर आहे, त्याला आपण हाफ स्केल डाऊन करूयात ओपन कॉर्ड्ससाठी. आता ओपन कॉर्ड्समध्ये काय काय कॉर्ड्स आहेत, तर जी मेजर, सी मेजर, डी मेजर आणि ए मेजर. आपण लास्ट जे गाणं बघितलं 7-8 रिदमचं जे आपल्याला आवडलं, गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, ते जे गाणं पाहिलं होतं, त्यात जसा एक अचानक सी कॉर्ड लागतो तसा सेम या गाण्यातही जीचा हाफ स्केल, एक स्केल वरती ए एक कॉर्ड आहे जो गाण्यामध्ये मस्त यूज केलेला आहे. तो कुठे कुठे यूज केला आहे ते आपण बघूयात, शोधत जाऊयात. मी पण तुमच्याबरोबर शिकवताना स्वतः पण शिकणार आहे की कन्फर्म कुठले कुठले कॉर्ड्स एक्झॅक्टली वाजवायचे. कारण मी बऱ्याचदा काय करतो तुम्हाला सांगतो, गाणं गाताना कधीच असं डिसाईड करत नाही की अच्छा ह्याच्यानंतर हा कॉर्ड, ह्याच्यानंतर हा कॉर्ड, असं फार डिसाईड करून वाजवत नाही. मला बऱ्याचदा इम्प्रोव्हायझेशन करायला आवडतात, तर मग मी कधी बार कॉर्डमध्ये वाजवता मध्येच बी मायनर पण वाजवतो. त्याच्यातलाच एक फॅमिलीतला मायनर आहे, मग सी आणि डी, असे सगळे कॉर्ड्स वाजवतो. सो आजच्या याच्यात पण आपण जी मेजर, त्यानंतर सी मेजर, डी मेजर, ही झाली फॅमिली जी मेजरची, आणि एक ए मेजर हा कॉर्ड आपण बघणार आहोत. ह्या 4 कॉर्ड्समध्ये आपण ट्राय करणार आहोत अख्खं गाणं कव्हर करण्याचा. पण जर काही ठिकाणी अजून एक बी मायनर, जसं मी सांगितलं तसं बी मायनर जर लागला तर तो मी तुम्हाला सांगून ठेवेन. वाजवता आला तर वेल अँड गुड, नाही वाजवता आला असं पण तुम्ही वाजवू शकता. बघा, ए मायनर पकडता तुम्ही असा, सेम त्याला शेवटचा एक स्ट्रिंग पण पकडून जर तुम्ही वाजवाल तर तो तुमचा बी मायनर होऊन जातो. सो असं सगळं आहे. सो आता कॉर्ड्स तुम्हाला सांगितले, आता स्ट्रमिंगकडे वळूयात. स्ट्रमिंग तुम्हाला हा हात माझा दिसतोय, कॉर्ड्स तुम्हाला वरती एकदम क्लीन दिसत आहेत. लार्ज साईजमध्ये माझा जो हात तुम्हाला दिसतो त्याच्यात तुम्हाला कॉर्ड्स कळत आहेत बऱ्यापैकी मी काय काय पकडलेत. सो आता स्ट्रमिंग सांगतो. सो गाण्याचा रिदम आहे दिंग धांग दिगिनांग दिंग तांग दिगिनांग दिंग धांग दिगिनांग दिंग तांग दिगिनांग. असा कॉर्ड स्ट्रमिंगसाठी जे कॉर्ड्स वापरणार आहोत किंवा स्ट्रमिंग करणार आहोत ते कसं करणार आहोत. मराठी खूप गाण्यांना हे स्ट्रमिंग जातं,
म्हणजे साजणी नभत नभ दाटून आले, कावर मन हे झाले, तू ये न साजणी. सो या गाण्याला त्याचा वापरलाय कच इंच इदिन, कच इंच इदिन, कच इंच इदिन. सो डाऊन अप अप डाऊन डाऊन अप अप डाऊन अप 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 डाऊन हे लक्षात ठेवायचंय. साजणी नभत नभ दाटून आले. हे गाणं खरं नाही आपलं, पण त्या गाण्याचं एक तुम्हाला एक्झाम्पल देऊन मी सांगू शकतो की काय रिदम पॅटर्न आहे गाण्याचा. सो ता ना 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 ता ना 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 ता ना 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 ता ना ना ना. असा गाण्याचा जो पुढचा एक म्युझिकल पार्ट आहे तो असाच आहे. धिंग तांगच गिनांग धिंग तांगच गिनांग धिंग तांगच गिनांग धिंग तांगच गिनांग. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. सो आता गाण्याकडे बोलूयात. पहिली 5-6 मिनिटं मी तुम्हाला स्ट्रमिंग कॉर्ड्स काय यूज होतील आणि गाण्याचा पॅटर्न कसा आहे ते सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. 4/4चंच गाणं आहे. लास्ट गाणं आपण जे बघितलं ते 7/8चं बघितलं. पहिलंच गाणं आपण जे गिटारवरती सुरू केलं ते एकदम कठीण गाणं केलं, सरसुखाची श्रावणी. पण सेकंड गाणं जरा त्या मानाने इझी आहे गिटारवर वाजवण्यासाठी. सो जी कॉर्ड पकडून तुम्हाला मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे असं तुम्हाला वाजवायचंय. तुम्हाला स्ट्रमिंग कळलंय. आता कॉर्ड्समध्ये काय काय झालं तर सगळ्यात पहिलं इंट्रो म्युझिक जे आहे असं जातं टंग 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 टंग. म्हणजे सुरुवात आपल्याला सगळ्यात सिंपल, तुम्हाला पहिले एक एक नोट सांगतो मग कठीणवालं सांगतो. म्हणजे टंग 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 टंग. हा त्याचा पहिला इंट्रोतला पहिला पार्ट आहे जो तुम्ही असा वाजवू शकता ॲडव्हान्स लेवलला. आता मी हे इथे OBS वर माझा हात बघत बघत वाजवतो, तिकडे जरा लेटन्सी इश्यू आहे. सो आपल्याला करायचं असं आहे की जी मेजर अख्खा एकदा स्ट्रम करायचा आहे टंग, मग करंगळी सोडायची आहे. हे आपले नोट्स आहेत. सो तुम्हाला वरचे 2 बोटं हे करून दाखवतो, काढून दाखवतो काय केलंय मी. हे एवढेच नोट्स आहेत आपले, पण ॲडव्हान्स लेवलला तुम्ही असं काहीतरी करू शकता. एकदा पूर्ण स्ट्रम आणि ओपन 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 आणि सेकंड स्ट्रिंग असं असं काहीतरी आहे बघा. सो याच्यासाठी मी वापरली 4th स्ट्रिंग 2nd फ्रेट, 3rd स्ट्रिंग 2nd फ्रेट. हॅमर करतोय मी. हॅमर म्हणजे काय, टंग एकदा ओपन स्ट्रिंग अशी वाजवली की मग त्याला थांबवायचं. असं एक होतं. तुम्हाला थोडा आवाज वाढवून दाखवतो गिटारचा. थोडं थोडं तुम्हाला कळलं असेल. गिटारचा आवाज परत कमी करूया थोडा. सो हे तुमचा इंट्रो झाला. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्याच्या बंधात धुंद मोहरते. काय झालं, जी मेजर सी मेजर सी मेजर. आता सी मी कसा पकडतोय बघा. याला काहीतरी बोलतात सी ॲड 9 किंवा सी सस्पेंडेड बोलतात वाटतं माझ्या मते. मी विसरलोय, याचं नाव विसरलोय, पण जे काही मला
मी शोधेन गुगलवरती ह्या कॉर्डला एक्झॅक्टली काय बोलतात. जस्ट मी हे दोन जी माझी बोटं आहेत वरची 6th आणि 5th स्ट्रिंगवरची जी 2 बोटं आहेत ती जस्ट शिफ्ट करून मी खाली आणतो बघा. सो मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. थोडं कळतंय. सी पण वाजवतोय मी, पण ह्याच्यातला जो सी ॲड 9 आहे का सी ॲड काय जो काय सस्पेंडेड कॉर्ड आहे तो पण मी वाजवतोय. सो मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, स्पर्शाला चेंज केलं. नात्यांच्यासाठी जे काही मी डी वर आलोय ते तुम्हाला कळलंय. नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मग सी पूर्ण वाजवलाय मी, जसा ओरिजिनल स्केल आपण जसा पकडतो तसा सी वाजवला. सो हे मग त्याच्यानंतर मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. हा मधला जो मी एक ए मेजर वाजवला तो इथे वाजवायची गरज नाहीये काहीच. पण आता तुम्हाला ॲडव्हान्स लेवलला सांगतो. जसं मी इथे जी जर पकडला, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, हा बी मायनर एक खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला वाजवता येत तर ॲडव्हान्स लेवलचं वाजवता येत असेल तर तुम्ही हा नक्की लक्षात ठेवा. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. असं एक तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे मन उधाण वाऱ्याचं कॉर्डिंग मी तुम्हाला सांगितलं थोडंसं. बार कॉर्डवालं ॲडव्हान्सचं पण सांगितलं आणि ओपन कॉर्डमध्ये कसं वाजवायचं हे पण सांगितलं. आता पुढे जे मधलं एक म्युझिक येतं असं काहीतरी म्युझिक येतं. सो एकदा मला इथे गिटार तुमच्यासाठी मी जी अशी पकडली एकदम छान तुम्हाला दिसावं म्हणून ती जरा अशी पकडतो म्हणजे मला स्वतःला दिसेल. असं काहीतरी जातं. सो मग आकाशी स्वप्नांच्या हरवून प्राण शिरते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, सावरते बावरते अडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे. थोडे थोडे तुम्हाला कॉर्ड कळलेत तर मी जी, डी आणि सी हे तीनच कॉर्ड जास्त करून वाजवतोय तुमच्यासाठी. ए जो मधला कॉर्ड आहे तो तुम्ही लक्ष देऊ नका, चालेल, बिगिनरसाठी थोडं इझी व्हावं म्हणून. आता मधला पीस कसा आहे मी तुम्हाला एकदा सांगतो. फक्त मला पण थोडा डिकोड करावा लागेल सांगण्यासाठी, म्हणून मी गिटारचे ट्युटोरियल्स करत नव्हतो इतके दिवस, कारण ते कसं समजवतात तेच कळत नाही मला. 3rd फ्रेट 2nd स्ट्रिंग 3rd फ्रेट 4th स्ट्रिंग हे मला जरा करायला थोडासा वेळ लागेल आणि मला कळल्यावरच मी तुम्हाला नीट शिकवू शकेन. सो मला टॅब त्याच्यामुळे शिकवता येत नाहीत की पटापट मला बोलता येत नाही. फ्रेट 2nd स्ट्रिंगवरती 2nd फ्रेट आहे असं सगळं पटापट नाही बोलता येत. तर मी तुम्हाला कॉर्ड्स म्हणून इझिली सांगू शकतो. जी कॉर्ड हा सी ॲड 9, हे पण मला नाव अजून पाठ नाही आहे की हे सी ॲड 9 आहे का सी सस्पेंडेड आहे मला माहिती नाही, पण असं मी तुम्हाला पोझिशनमध्ये सांगू शकतो की जी नंतर हीच 2 बोटं खाली तर हा सी ॲड 9 आहे किंवा सी ॲड जो काही नाव आहे त्याचं. मग डी आणि जी, सी हे सी पूर्ण पण वाजवायचं आहे आणि हा सी ॲड 9 वाला पण तुम्हाला वाजवायचा आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. छान वाटतो तो ऐकताना. सो म्युझिककडे बोलूयात. ते
सो ही सेकंड स्ट्रिंग आहे ओपन, टंग 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 टंग. लास्ट स्ट्रिंग म्हणजे फर्स्ट स्ट्रिंग ओपन, टंग 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 टंग. आता हे मी थर्ड स्ट्रिंग वरती सेकंड फ्रेटवर टंग 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 टंग, तीच स्ट्रिंग ओपन पण केली, टंग 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 टंग. आता इथे फर्स्ट फ्रेट सेकंड स्ट्रिंग वरती, ह्याच्यात खूप ओपन स्ट्रिंग्स आहेत त्याच्यामुळे हे इझी आहे तसं वाजवायला. सेकंड फर्स्ट फ्रेट, सेकंड ओपन, त्याच्यानंतर थर्ड सेकंड, आता हे मला सांगणं सगळं जरा कठीण आहे, पण तुम्हाला थोडं थोडं कळलंच असेल ओपनिंग कसं केलं मी. ओपनिंग केली सेकंड स्ट्रिंग पासून, सेकंड स्ट्रिंगला ओपन पहिल्यांदा वाजवलं, टंग 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 टंग. लास्ट म्हणजे फर्स्ट स्ट्रिंग जी आहे त्याच्यावर पण ओपनच वाजवलं मी. हा, याच्यानंतर जे आपलं प्रेस करायचं आहे ते सेकंड फ्रेटचं थर्ड स्ट्रिंग वरती, परत सेकंड ती जी सेकंड फ्रेट वाजवली ज्या स्ट्रिंग वरती तेच ओपन वाजवायचा. आता मी परत सेकंड स्ट्रिंग वर आलो. आता इथे जो डॉट आहे म्हणजे फिफ्थ फ्रेट आहे ही आणि थर्ड फ्रेट, टंग 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 टंग, हे लक्षात ठेवायचं. फिफ्थ थर्ड सेकंड ओपन हे सगळं सेकंड स्ट्रिंग वर चालू आहे. ए टंग 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 टंग. आता ता ना 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 ना. हे लक्षात कसं आहे, हे आपलं सेकंड स्ट्रिंगची फर्स्ट फ्रेट वर हिट करतोय मी, परत ओपन, सेकंड स्ट्रिंग फर्स्ट फ्रेट, मग ओपन, मग आता मी परत थर्ड स्ट्रिंग वर आलो, सेकंड फ्रेट ओपन, हे पण ते थर्ड स्ट्रिंग वरतीच झालं. आता परत फोर्थ स्ट्रिंग वर आलो, टंग 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 टंग. थर्ड स्ट्रिंगच्या आधी फोर्थ फ्रेट वरती सेकंड, फोर्थ स्ट्रिंग वरती सेकंड फ्रेट वरती, हे लक्षात ठेवायचं. फोर्थ फ्रेट सेकंड स्ट्रिंग, फोर्थ फ्रेट सेकंड स्ट्रिंग नंतर थर्ड स्ट्रिंग ओपन, आणि मग 4-2 हे सगळं सेकंड थर्ड स्ट्रिंग वर चालू आहे. म्हणजे सेकंड फ्रेट मग ओपन थर्ड स्ट्रिंग, फोर्थ आणि सेकंड फ्रेट थर्ड स्ट्रिंग वरती चालू आहे. आता हे ही झाली आपली फोर्थ फ्रेट ओपन, फोर्थ फ्रेट ओपन, फोर्थ फ्रेट सेकंड स्ट्रिंग, फोर्थ फ्रेट नाही रे, फोर्थ स्ट्रिंग सेकंड फ्रेट, काय बडबडतोय, म्हणून मला प्रॉब्लेम आहे हे टाइप शिकवताना. टांग टांग, फोर्थ फ्रेट फोर्थ स्ट्रिंग, फोर्थ फ्रेट फोर्थ स्ट्रिंग, फोर्थ फ्रेट फोर्थ स्ट्रिंग सेकंड फ्रेट. तुम्हाला थोडं थोडं कळलं असेल, मी तुम्हाला वाजवून दाखवतो, तुम्हाला हे चित्र बघून थोडंफार कळेल. मग इथून आकाशी स्वप्नांच्या हरवून प्राण शिरते, जी मेजर सी ॲड 9 डी मेजर, जावरतेला सी मेजर डी मेजर, सी मेजर डी मेजर, सी मेजर आणि डी मेजर आणि जी मेजर आणि जी मेजर. बस 3 कॉर्ड मध्येच मी तुम्हाला आता पुढचा अंतरा पण दाखवला. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, सेम
डी मेजर आणि सी मेजर हे दोनच बदलले मी. जी तर आपला रूट कॉर्ड राहणार आहे. दरवेळी गाण्याच्या सुरुवातीची पहिली लाईन ही जी मेजरनेच होणार. ओपन हे लक्षात ठेवा. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. आता हे जे मी गाणं गातोय ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर कॉमेंटमध्ये सांगा की गाणं कसं गावं दादा. की म्हणजे आता समजा मी जी मेजरला वाजवतोय, सो मी जी मेजरमध्ये गातोय, पण हेच जर मला सांगण्यात आलं की अरे अर्धा जरा स्केल खाली कर किंवा एक स्केल खाली कर, एफमध्ये गाऊन दाखव, तर कसं होईल. त्याच स्केलला नाही गाणार आपण, हे ऐकणार, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, असं होणार ते गाणं. तुम्हाला थोडं थोडं कळत असेल की माझं स्केल बदलली, माझा आवाज बदलला, माझा पिच बदलला. हे सगळं काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट करा. खूप सारे कॉमेंट आल्या सिंगिंग ट्युटोरियल्सच्या, तर आपण नक्की करू. बस आजच्या दिवसासाठी एवढंच ठेवूया, अजून वाढवायला नको व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण ह्याच्यावरती मराठी कॉन्टेंट पण येणार आहे, हिंदी गाणी पण येणार आहेत. हिंदी गाण्याची रिक्वेस्ट किती आहे ते माहिती नाही, पण हिंदी गाण्यांची रिक्वेस्ट जर आली गिटारसाठी तर ती पण करूयात. बस आजच्यासाठी एवढंच ठेवूयात. निघतो मी. आत्ता स्क्रीनवर तुम्हाला होपफुली जे व्हिडिओज दिसत असतील ते आपले इंटरेस्टिंग व्हिडिओज आहेत. या गिटारचा आवाज इतका छान कसा येतो हे तुम्हाला जर बघायचं असेल तर ऑडिओ इंटरफेसचं अनबॉक्सिंग मी दाखवलंय करून, ते पण बघा आणि त्यालाही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टाटा बाय बाय, टेक केअर. लवकरच भेटूया. पुढचं गाणं कुठलं करायचं ते कॉमेंटमध्ये सांगून ठेवा. टाटा बाय बाय, टेक केअर.